आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने आईस्क्रीम कशी करायची हे पाहणार आहोत। त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतले आहे। हे साधेच दूध आहे। यामध्ये आपण वापरणार आहोत ईट मीचा आईस्क्रीम मिक्स। व्हॅनिला फ्लेवर आहे। याचे वेगवेगळे फ्लेवर असतात, पण आम्हाला व्हॅनिला फ्लेवर आवडतो, त्याच्यामुळे मी हा घेतलेला आहे। यामधील सर्व मिश्रण आपण अर्धा लिटर दुधामध्ये टाकायचं आहे। बॉक्सच्या पाठीमागे सर्व काही लिहिलेलं असतं की आपण हे कसं करायचं, पण मी एक ट्रिक यामध्ये वापरणार आहे। या ट्रिकमुळे आपली जी आईस्क्रीम आहे ना, अगदी बाजारात जशी मिळते ना आईस्क्रीम तशी बनणार आहे। तर हे जे पावडर आहे हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। पावडर मिक्स केल्यानंतर मी गॅस चालू करणार आहे आणि हे स्लो गॅसवरती मी आईस्क्रीम बनवणार आहे। तर आपण हे स्लो गॅसवरती छान असं गरम करून घेऊया। एक उकळी येऊ देऊया। तर हे गरम झालेले आहे आणि एक उकळीसुद्धा आलेली आहे। एक उकळी आल्याच्या नंतर आपण हे स्लो गॅसवरती 3 मिनिटं उकळून घेणार आहोत। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही मीडियम गॅससुद्धा करू शकता, तेव्हा तुम्हाला 2 मिनिटं हे उकळावं लागेल। पण जेव्हा पण तुम्ही हे उकळाल ना, तेव्हा सारखं चमच्याने असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून जे काही आपण यामध्ये पावडरचं मिश्रण टाकलेलं आहे आणि दूध हे खाली लागू नये, नाहीतर ते करपेल। तसं थोडंसं करपलं तरी चालेल। करपलं म्हणजे थोडंसं लागलं ना तर जरा आपली जी आईस्क्रीम आहे त्याचा रंग जरा वेगळा होतो, पण जास्त करपू द्यायचं नाही आहे, नाहीतर टेस्ट एकदम बेकार येईल। तर इथे हे जे मिश्रण आहे गरम झालं होतं आणि मी हे पंख्याखाली चमच्याने सतत हलवून थंड केलेलं आहे। हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर आपण कोणत्या भांड्यामध्ये आईस्क्रीम बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये हे जे दूध आहे हे टाकायचं आहे। तर मी हे या डब्यामध्येच आईस्क्रीम तयार करणार आहे। तर हे सर्व थंड झालेलं दूध मी यामध्ये टाकत आहे। आता आपण हा डब्बा बंद करायचा आहे आणि फ्रीजरमध्ये वरच्या साईडला फ्रीजरमध्ये जिथे बर्फ तयार होतो तिथे आपल्याला हे 3 ते 4 तास ठेवायचं आहे। जर तुम्हाला अशाच पद्धतीने म्हणजे जसं बॉक्सच्या पाठीमागे लिहिलं तसं करायचं असेल तर रात्रभर ठेवा आणि मग ती आईस्क्रीम तयार होईल। तर इथे 3-4 तास झालेले आहेत आणि मी हे ओपन करते। जर तुम्हाला डायरेक्ट असंच खायचं असेल तर तुम्हाला हे रात्रभर किंवा 12 तास असं ठेवावं लागेल, त्यानंतर तुमची आईस्क्रीम तयार होणार आहे। पण आपण हे एका नवीन ट्रिक यामध्ये करणार आहोत, जेणेकरून आपली जी आईस्क्रीम तयार होईल ना ती अगदी जशी बाजारात आईस्क्रीम मिळते तशी होईल। तर त्यासाठी मी फक्त 4 तासच ठेवलेलं आहे। तर हे असं झालेलं आहे। आता आपण ती ट्रिक वापरूया, ते म्हणजे मिक्सरचं मी एक भांडं घेतलेलं आहे। हे जे सर्व जे मिश्रण आहे हे तयार झालेलं हे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर आपण 3 मिनिटं मिक्सर छान असं फिरवणार आहोत, जेणेकरून आपलं हे जे मिश्रण आहे छान असं सॉफ्ट बनेल, स्पंजी बनेल। स्पंजी म्हणजे स्पंजी नाही, पण एकदम सॉफ्ट असे बनेल। तर त्यानंतर पहा असं आपलं हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे। एकदम सॉफ्ट असं हे झालेलं आहे। आपण जेव्हा एखादी आईस्क्रीम आणतो आणि ती जेव्हा थंड होते ना तेव्हा ती आईस्क्रीम पहा अशी त्याच्यामध्ये बबल्स असतात, तसं आपलं हे मिश्रण झालेलं आहे। पुन्हा त्याच भांड्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेते। आता यामध्ये मी बदाम आणि पिस्ताने जे काप केले त्याने सजवणार आहे। तुम्ही यामध्ये टुटी फ्रुटी वरतून टाकू शकता किंवा चॉको चिप्स टाकू शकता, पण हे व्हॅनिला फ्लेवर आहे त्याच्यामुळे मी चॉको चिप्स वापरलेले नाही आहेत। हे छान असं आपलं सजवून झालं की त्यानंतर आपल्याला याच्यावरती ना एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची आहे। पिशवी म्हणजे जी पिशवी असते ती मी कट केली अशी चौकोनी अशा पद्धतीने आणि ती अशी ठेवलेली आहे, जेणेकरून त्याच्यावरती बर्फ जो आपल्या आईस्क्रीमवरती बर्फ जमा नाही होणार, त्या पिशवीवरती जमा होईल। त्यानंतर हे बंद करायचं आहे आणि 12 तासासाठी आपण हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत, जिथे बर्फ जमा होतो तिथे, किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल। तर मी हे रात्रभर ठेवणार आहे, कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला आईस्क्रीम खायची आहे। त्यानंतर आपण पाहूया की आपली आईस्क्रीम कशी तयार होते। तर इथे रात्रभर मी हे फ्रीजरमध्ये ठेवलं होतं। आता हे आपण ओपन करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी प्लॅस्टिकची पिशवी आहे त्याच्यावरती असा बर्फ तयार झालेला आहे। जर आपण ही पिशवी ठेवली नसती ना तर डायरेक्ट आईस्क्रीमवरती हा बर्फ तयार झाला असता। एका चमच्याच्या साहाय्याने आपण ही आईस्क्रीम काढून घेऊया। तर आपली डाळ आपण घेतो ना, डाळ वाढतो त्यानेच मी हे काढते आहे। जर तुमच्याकडे आईस्क्रीम तो स्कूप असेल त्याने काढलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने ही
अगदी सोप्या पद्धतीने आपण आईस्क्रीम तयार केलेली आहे। खूपच टेस्टी झाले आणि खूपच छान झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा।